ज्याला तुम्ही आज अफगाणिस्तान म्हणता आणि ज्याला तुम्ही म्हणता की ही जागा तर जगातील सर्व हिंसा आणि सर्व दहशतवादाचं केंद्र आहे. अफगाणिस्तान तीच जागा होती जिथे गांधार कलेने आपलं वैभव मिळवलं होतं, जिथे बुद्धांची शिक्षा सर्वात जास्त बहरली होती आणि प्रसारित झाली होती. सांगा ना, कुठे आहेत बुद्ध अफगाणिस्तानमध्ये आज? सांगा. बामियानमध्ये बुद्धांच्या प्रतिमा होत्या. मी कॉलेजमध्ये असायचो त्या दिवसाची गोष्ट आहे. आणि तालिबानने बुद्धांच्या प्रतिमांना आधीपासून पूर्ण जगाला सांगून 1 महिना 2 महिने आधी सांगून त्या सर्व प्रतिमा ज्या हजारो वर्ष जुन्या आहेत त्यांना बॉम्बने उडवलं. जा आज तुम्ही पुन्हा बुद्धांचा शांतीचा संदेश करा ना प्रसारित अफगाणिस्तानमध्ये. जा करा. आजपासून सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. संयुक्त राष्ट्रसंघाने मोठा गोंधळ माजवला होता. भारतानेही विरोध केला होता. पण तालिबानला त्यांनी आधीच म्हटलं. ते म्हणाले या तर मूर्ती आहेत आणि मूर्तींचं आमच्या विचारात कोणतंही स्थान नाही. तर या बुद्धांच्या जेवढ्या प्रतिमा आहेत या सर्वांना तर आम्ही उडवून देऊ. त्याने उडवूनही दिल्या. हजारो वर्ष जुन्या प्रतिमा. सिंधू नदीच्या काठी तुमच्या वेदांची रचना झाली. तुमची उपनिषदं सिंधू नदीच्या तटांवरून दऱ्या खोऱ्यांमधून उदयास आली आहेत. आज तुम्ही हे तर नाही करू शकलात की तुम्ही माणूस आणि माणूस यांच्यातील विभाजन मिटवून टाकलं. ते तर तुम्ही नाही करू शकलात. पण तुम्ही राष्ट्रवादाला एक अत्यंत घातक विचारधारा सांगत मंदिर उद्ध्वस्त केले.